खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आली आहे। नांदेड जिल्ह्यातील अबुलगा गावात ही घटना घडली आहे। तर गावात प्रवेश बंदी असताना देखील आंदोलक आक्रमक झालेले आहेत। खासदार चिखलीकरांच्या दोन्ही गाड्यांची तोडफोड यावेळी करण्यात आली आहे। तर नांदेडमध्ये मराठा समाज आक्रमक झाल्याचं पाहायला मिळतंय। काल रात्री चिखलीकरांच्या गाड्यांची तोडफोड करण्यात आलेली आहे। ही दृश्य आपण बघतोय। चिखलीकरांच्या दोन्ही गाड्यांची तोडफोड ही करण्यात आलेली आहे आणि या संदर्भात स्वतः खासदार चिखलीकर आपल्यासोबत जोडले गेले आहे। प्रताप पाटील चिखलीकर, आपलं न्यूज स्टेटमध्ये खूप खूप स्वागत। खरं तर आपल्यासोबत सर या ठिकाणी संतप्त मराठा समाजाच्या रोषाला आज तुम्हाला सामोरं जावं लागलंय। नेमकं या ठिकाणी काय घडलं होतं? नेमकं असं घडलंय की जिल्हा परिषदेचे माजी सदस्य मनोहर पाटील तेलंग याची तब्येत बरोबर नसल्या कारणानं मी त्यांच्या घरी भेटायला गेलो। वास्तव सार्वजनिक कार्यक्रम नव्हता किंवा कुठला मीटिंग वगैरे गावामध्ये काहीच नव्हतं। एक मित्र, पाहुणा, सहयोगी आणि त्यांची तब्येत खराब आहे म्हणून मी रात्री 10च्या सुमारास त्यांच्याकडे गेलो। परंतु संतप्त मराठा समाजाच्या आमच्या बांधवांनी ती गाडी फोडण्याचा प्रयत्न केला। समाजाच्या भावना मी समजू शकतो। समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे याच्यासाठी आमचा पाठिंबा देखील आहे। परंतु ज्या पद्धतीनं खरं तर त्यांनी विचारायला पाहिजे होतं की आपण आमच्या गावात का आला, परंतु असं कुठलंही कृत्य न करता एखाद्या अंत्यविधीला येऊ नये, एखाद्या कोणी पाहुणा किंवा मित्र आजारी आहे त्याला भेटू नये, हे कृत्य बरोबर नाही। समाजासाठी मागणं, समाजाला मागण्या मिळवून देण्यासाठी आम्हाला पुन्हा वेटीस धरणं याच्यामध्ये गैर काही नाही। परंतु जो प्रकार झाला तो प्रकार काही योग्य नाहीये। तरी पण मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे या भूमिकेला आमचा पाठिंबा आहे। सर, जेव्हा हल्ला झाला त्यावेळी तुम्ही गाडीत होता का? तुम्हाला पोलिसांच्या गाडीत बसून पाठवावं लागल्याची अशी माहिती मिळतेय। नाही, मी माझ्या गाडीने मनोहर पाटलांच्या गावामध्ये घरात गेलो। मी त्यांच्या घरी त्यांच्या तब्येतीची चौकशी करायला गेलो आणि गाडी फुटलेली असल्यामुळं त्याच्या काचा पडलेल्या होत्या, काचा लागतील म्हणून पोलिसांनी विनंती केली की गावाच्या बाहेर जाईपर्यंत आमच्या गाडीत चाल। तसा दुसरा कुठला प्रकार नव्हता। परंतु गाड्या फोडल्या ही गोष्ट खरी आहे, भावना तीव्र होत्या। परंतु अशा काही गोष्टीला या निमित्तानं लगाम बसला पाहिजे। कुठं अंत्यविधी असेल, कोणी आजारी असेल, हे संबंध वर्षानुवर्ष आणि ऋणानुबंधाचे संबंध। तुम्ही सार्वजनिक कार्यक्रम, राजकीय कार्यक्रम या सगळ्या कार्यक्रमाला बंदी घालायला आमची काही हरकत नाही आणि आमचा या तुमच्या मागणीला पाठिंबा आहे। अगदी प्रतापजी, खरं तर मराठा समाजाचा भाजप नेत्यांवर राग आता दिसून येतोय। ही वस्तुस्थिती तुम्ही तुमच्या हायकमांडला कळवणार का? कारण काल देखील मोदी महाराष्ट्रात होते पण या ज्वलंत प्रश्नावर त्यांनी काहीच भाष्य केलं नव्हतं। माझं आताही स्पष्ट मत आहे की भारतीय जनता पक्षाचे नेते देवेंद्र फडणवीस यांनीच मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका घेतली। अनेक मराठा समाजाचे मुख्यमंत्री झाले, समाजाच्या नावावर राजकारण केलं, पण समाजाला आरक्षण कोणी दिलेलं नाही। उलट नांदेडमध्ये तर उपसमितीचं अध्यक्षपद मिळालं तरी पण आमचा प्रश्न सुटू शकला नाही। आजही माझा विश्वास एकनाथराव शिंदे साहेब, देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा पवारच्या सरकारवर आहे की हेच मराठा समाजाला आरक्षण मिळवून देतील। त्याच्यामुळं जो आरक्षण देणार आहे त्याच्याकडे राग करणं स्वाभाविक आहे। जो देतच नाही त्याला मागून काय पाहिजे? मागच्या 2.5 वर्षात एकही आंदोलन झालं नाही, कुठला मोर्चा झाला नाही। त्याचं कारण मागच्या 2.5 वर्षात मुख्य बहिऱ्याचं सरकार या राज्यात होतं, तिथे मागूनही आपली दाद लागणार नाही ही भावना ठेवून आज मराठा समाज या सरकारकडे मागतोय आणि मला खात्री आहे की हे सरकार याच्यातून निश्चित मार्ग काढेल। प्रतापजी, खरं तर मराठा समाजाच्या आंदोलकांनी नेते मंडळींना गावबंदी केली असताना तुम्ही अंबुलगा गावात गेलात म्हणून तरुण रागावले। काय वस्तुस्थिती आहे नेमकी? नाही, वस्तुस्थिती आहे, मी सांगितलं ना, तरुणांचा उद्रेक होता, त्यांच्या भावनाची मी सहमत आहे। पण मला असं वाटलं नाही, मी एका मित्राला, नातेवाईकाला तब्येतीच्या कारणाने भेटायला गेलो आणि असा प्रकार राहिलो असं मला वाटलं नाही। अगदी प्रतापजी, तुम्ही ज्यावेळी या ठिकाणी पोहोचला त्यावेळी या संपूर्ण तरुणांना तुम्ही समजवण्याचा प्रयत्न केला होता का? तुम्ही नेमके या ठिकाणी कशासाठी आले? मात्र त्यानंतर त्यांची नेमकी भूमिका कशी होती? नाही, मला त्यांनी विचारलं पण नाही। मी त्यांच्या वाड्यामध्ये गेलो, त्यांच्या तब्येतीत स्वतः ते आजारी असताना त्यांनी जाऊन गावातल्या तरुणांना विनंती केली की माझ्या तब्येतीसाठी खासदार आले
आपण असं करू नका. परंतु भावना त्यांच्या तीव्र होत्या आणि इथंच नाही तर पूर्ण महाराष्ट्रावर मराठा समाजाच्या भावना तीव्र आहेत याची जाणीव आहे. म्हणून आम्ही सुद्धा सार्वजनिक कार्यक्रम टाळतो या निमित्तानं. परंतु हा कार्यक्रम कुठलाही राजकीय याचा नसताना असं करणं हे देखील मराठा समाजाने तरुणांनी आमच्या समजून घेतलं पाहिजे. अगदी प्रतापजी, आपण जर बघितलं तर शिंदे फडणवीस सरकारनं मराठा समाजाकडून 1 महिन्याचं मुदत मागितली होती. 1 महिना नाही तर जरांगेंनी 40 दिवसाची मुदत दिली. मात्र तरी देखील या आरक्षणावर काही तोडगा निघालेला नाहीये किंवा काहीच म्हणजे काहीच सरकारकडून स्पष्ट देखील करण्यात आले नाहीये की कधीपर्यंत नेमकी मराठा समाजाला आरक्षण मिळेल. त्यामुळे कुठेतरी ही मराठा समाजाची फसवणूकच नव्हे का असा देखील प्रश्न उपस्थित होतोय. अजिबात नाही फसवणूक, गुंतागुंतीचा प्रश्न आहे. एवढ्या वर्षापासूनची मागणी आहे. अगोदर देवेंद्र फडणवीस साहेबांनी आरक्षण दिलं, ते मान्य सर्वोच्च न्यायालयामध्ये टिकलं नाही. आणि आज आपण बघितलं की दसऱ्याच्या मेळाव्यामध्ये राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेऊन सांगितलं की मी आरक्षण देणारच आहे. तेव्हा राज्याचा प्रमुख एवढा भावनिक शब्दावर सांगतो तेव्हा समाजाने देखील विश्वास ठेवला पाहिजे असं माझं मत. प्रतापजी, आपण बघितलं तर आंदोलनाच्या मुद्द्यावर खरं तर एकीकडे आंदोलन जरी सुरू असलं तरी तरुण जे आहे मराठा समाजातलं टोकाचं पाऊल उचलत आहे. 6 ते 7 आत्महत्या राज्यात झालेल्या आहे. त्यामुळे यावर तातडीनं तोडगा निघाला पाहिजे. राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडे तुमचं सरकार आहे, त्यामुळे यावर तातडीने तोडगा निघाला पाहिजे. नाही, तोडगा निघाला पाहिजे या मताचे आम्ही आहोत. काही टेक्निकल अडचणी असू शकतात, सरकार निश्चितपणानं तोडगा काढेल. आणि ज्या तरुणांना सर्वांना माझ्या हात जोडून विनंती या निमित्तानं राहणार आहे की आत्महत्यासारखं टोकाटक पाऊल कोणी उचलू नये. थोडासा संयम ठेवावा, थोडासा विश्वास ठेवावा. निश्चित हे सरकार मराठ्याला आरक्षण देण्याच्या संदर्भातली भूमिका निभावेल असा माझा विश्वास. अगदी एकीकडे खरं तर आपण म्हणतोय की मराठ्याला आरक्षण द्यायचं आणि त्यावर मात्र काही करायचं नाही असं कुठेतरी भाजपचं धोरण दिसतंय आणि अशा आरोप देखील भाजपवर होणार आहे. त्यामुळे आरक्षण देणार तरी कसं असा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतोय. नाही, जो आरक्षण देतो किंवा जो प्रश्न सोडवतो त्याच्याकडेच कोणी पण राग आणि लोभ करतो. त्याच्यामुळे हे सरकार आल्यावर लोकांच्या सगळ्याच समाजाच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत. सगळ्याच समाजांना असं वाटतं की हे सरकार आपल्याला न्याय देऊ शकते. त्याच्यामुळे मराठा समाजातल्याही तरुणांना असं वाटतं की हे सरकार आपल्याला न्याय देऊ शकते. आणि जरांगे पाटलांनी जे उपोषण केलं आम्ही सुद्धा त्यांना पाठिंबा दिलेला. आणि स्वतः माननीय मुख्यमंत्री, आमच्या नांदेडचे पालकमंत्री माननीय सगळे जाऊ त्यांना विनंती केली, त्यांनी विनंती मान्य केलेली होती. आणि मला वाटते की जरांगे पाटलाच्या या पूर्ण लढ्याला निश्चित यश येईल. खरं तर आपण वस्तुस्थिती बघितली तर आता खरं तर केंद्र सरकारनं या आरक्षणावर आता काहीतरी भूमिका घ्यायची किंवा काहीतरी केंद्र सरकारनं निर्णय घ्यायची गरज आहे. राज्य सरकारकडून किती केलं तरी ते शक्य दिसत नाहीये. अशात तुम्ही खासदार असताना मोदींसमोर हा मुद्दा का मांडला जात नाहीये? असं आहे की मध्ये 4 दिवसाचं जेव्हा अधिवेशन होतं तेव्हा महाराष्ट्रातल्या सर्व खासदारांनी एक बैठक घेऊन निवेदन तयार करून आदरणीय मोदी साहेबांना दिलेलं आहे. आणि मला असं वाटतं की या सगळ्या गोष्टीचा अभ्यास करून याच्यावर आणि स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री याच्यामध्ये प्रयत्नशील आहेत आणि मार्ग निघेल एवढा माझा ठाम विश्वास. निश्चित. धन्यवाद आपण न्यूज स्टेटवर केलेल्या या सविस्तर चर्चेसाठी. तर आपल्यासोबत खासदार चिखलीकर हे जोडले गेले होते आणि त्यांनी या संपूर्ण हल्ल्याबाबत आपल्याला नेमकं काय झालं या ठिकाणी ते सांगितलेलं आहे. त्यांच्याशी बातचीत केलेली आहे आणि या आरक्षणासंदर्भात सरकार प्रयत्नशील आहे असं पुन्हा एकदा दावा त्यांनी केलेला आहे. मात्र तरीही मराठा समाजाला नेमके आरक्षण कधी मिळणार हे पाहणं तितकंच महत्त्वाचं आहे.